तर मंडळी सुरुवातच फ्रीजपासून झाले याच्यावरूनच तुम्हाला आयडिया आली असेल की आजसुद्धा मस्त असा गार कोणता तरी पदार्थ मी शेअर करते आणि तुम्ही व्यवस्थित गेस केले. उन्हाळा आला आहे त्यामुळे दर 2 दिवसांनी काहीतरी अशा प्रकारे गार आईस्क्रीम असू दे, ज्यूस असू दे घरी चालूच आहे. आणि असा काहीतरी पदार्थ बनला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला नाही, असं कधी झालं नाही. त्यामुळे आज आपण मस्तपैकी मोहब्बतचा शरबत म्हणतात ना, तो बनवतोय. वॉटरमेलनचा मस्त सीझन चालू आहे. इतके फ्रेश फ्रेश हे कलिंगड येत आहेत ना, की बघून घेऊच वाटतं. आणि जसंही आपण आतून कट करतो ना, मस्त लाल भडक निघतो. आजपर्यंत मी आणलेला एकही मला खराब लागला नाही. हे माझं लक म्हणू शकता आपण. पण असो, हा मस्करीचा भाग झाला. हे सगळं व्यवस्थित मी कट करून घेतलंय. बिया काढून घ्यायच्या, नाहीतर मग ते बरं लागत नाही. बिया काढून अगदी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून मी फ्रीजमध्ये त्याला ठेवून दिले. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे सब्जा भिजत घालायचं. या सरबतमध्ये सब्जा चवीलाही छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगायला नको किती आहेत ते. सरबतामध्येच कशाला, साध्या पाण्यामध्ये सुद्धा आपण हे घालून पिले ना तरी सुद्धा आपल्या शरीराला चांगलं आहे. आता याला छान असं मिक्स केलंय मी पाण्यामध्ये. अगदी मिनिटभर लागतो, मस्त फुलून तयार होतात. तोपर्यंत आपण या सरबतातील मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे रोजचा जो रुवाबजा मिळतो ना, रोज पेटल्सचा, तो बनवतोय. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही जो रेडीमेड मिळतो ना तो वापरलात तरी चालेल. पण माझ्याकडे खूप साऱ्या रोज पेटल्स आहेत. म्हणजे आईंनी आम्हाला वाळवून साठवून दिल्या होत्या. तर म्हटलं त्याचाच आपण घरीच्या घरी बनवूया. हे गावठी गुलाब आहेत त्यामुळे खूप असा कलर येत नाही, पण स्वाद खूप छान येतो. मी ते जवळजवळ 4 ते 5 चमचे साखर घेतलेली आहे आणि अगदी अर्धी वाटी पाणी घेतलंय. कारण आजच्या रेसिपी पुरता मी बनवते. तुम्हाला हवं ना तर तुम्ही खूप सारा बनवून स्टोअर करून ठेवलात तरी चालेल. हा गावठी गुलाब असल्यामुळे याचा कलर येत नाही, त्यामुळे मी जरासा फूड कलर वापरला आहे. जर तुम्ही ते रेडवाले गुलाब वापरलात ना, व्हॅलेंटाईनवाले, तर त्याच्यातून कलर खूप छान येतो. त्याच्यामध्ये वरून कलर घालावा लागत नाही. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. आता इथे मी थोडासा लेमन ज्यूस घातला जेणेकरून साखरेचे क्रिस्टल बनत नाहीत आणि आपला रुवाबचा एकदम व्यवस्थित राहतो. जसा मार्केटचा असतो ना अगदी तसा. आता मी इथे बऱ्यापैकी याला आटवून घेतलं आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी करायचं आहे आपल्याला याला आणि गाळून घ्यायचं आहे. आता या स्टेजला बघू शकता बऱ्यापैकी हा पातळ आहे. पण जसा जसा गार होईल ना तसा तो घट्ट व्हायला लागतो. मी गार झाल्यानंतर एकदा ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवेन. आता हा बघू शकता बऱ्यापैकी पातळ आहे. याला गार करत बाजूला ठेवूया आणि छान असं गार झाल्यानंतर जेही साहित्य लागतं ना ते मी एका ट्रेमध्ये घेऊन इथे बाहेर आलेली आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मस्त असे एकामेकामध्ये मिक्स करून घेऊया. जेही आपण फोडी करून ठेवल्या होत्या ना वॉटरमेलनच्या, त्याच्यामध्ये मी ते सब्जा जवळजवळ 4 मोठे चमचे भरून घातलेले आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि नॅचरल स्वीटनेस येण्यासाठी मी ते मध वापरते, एकदम नॅचरलवाला. तुम्हाला हवं तर तुम्ही ते साखर वापरलात किंवा गूळ पावडर वापरलात तरी चालेल, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. पण मधाने गोडवा नुसता येत नाही, पण एक फ्लेवरसुद्धा छान येतो. ह्या ड्रिंकमध्ये मध नक्की वापरून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. खूप छान चवीचं तयार होतं हे. छान असा मध 2 ते 3 चमचे मी ते घालून घेतलेलं आहे. आणि ग्लासभर दूध आहे ते मी आधीच फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं होतं, ते याच्यामध्ये घालते. ज्याही गोष्टी आपण याच्यात घालतो ना त्या मस्त थंड झालेल्या पाहिजेत, म्हणजे ज्यूस आहे किंवा जो आपण सरबत बनवतो ना तर अगदी चविष्ट तयार होतो. इथे बघू शकता रुवाबचा एकदम छान थंड झाला होता आणि त्याची थिकनेस किती परफेक्ट आलेली आहे, जसं मार्केटमध्ये मिळतं ना अगदी तसं. आता याच्यामध्ये मी 4-5 चमचे घातलेले आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळंच घातलेलं आहे. जसं आपण याला मिक्स करत जाऊ ना त्याला हलका हलका कलर यायला लागतो. वरून गार्निशिंगसाठी मी इथे थोड्या रोज पेटल्स घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता. आणि यातील कोणतीही गोष्ट आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता लास्टला याच्यामध्ये खूप सारे बर्फ मी घातलेले आहेत, म्हणजे याचा थंडावा आहे तो आणि वाढतो आणि सरबत पिताना खूप मजा येते. आता याला छान असं मिक्स करत राहिल्यानंतर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. याच्या पाठीमागे फक्त रुवाबजा आहे, म्हणजे वॉटरमेलनचा एवढा कलर येत नाही. रुवाबजामुळेच याला छान असा कलर येतो. छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण याला सर्व करायचे. मी ते ग्लास जारमध्ये सर्व केले. तुम्हाला हवं तसं तुमच्या आवडीच्या ग्लासमध्ये तुम्ही याला सर्व करू शकता. या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की तुम्ही हे ट्राय करा. चवीला खरंच खूप छान लागतं. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.